आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट रोडवरून झाली। मी कुठे चालले आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल। चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा। मी निघाले आहे बेलेश्वरला। हे ठिकाण नांदगावपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। छत्रपती संभाजीनगर रोडलाच आहे। जळगाव फाटा येथून बेलेश्वरला रस्ता जातो। थोडे मध्ये गेलं की मंदिराजवळ जातो आपण। तसंच हे मंदिर रोडवरून दिसते। तुम्हाला तुमच्यापैकी काही लोक येथे गेले सुद्धा असतील। सुरुवातीला हे जुने मंदिर होते। ते छोटे आणि खूप जुने झाल्यामुळे नवीन मंदिर बांधण्यात आले। ह्या मंदिराचे 4 ते 5 वर्षापूर्वी नूतनीकरण झाले आहे। ह्या व्हिडिओमध्ये पुढे एक गोष्ट घडली आहे जी बघून तुम्ही खूप हसाल। ती काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मंदिराकडे जातानाचा रोड थोडा कच्चा आहे, पण व्यवस्थित असल्यामुळे 4 व्हीलरला काही प्रॉब्लेम येत नाही। तसेच 2 व्हीलर पण व्यवस्थितपणे मध्ये जाऊ शकते। आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे। मंदिर परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे। मंदिराच्या आजूबाजूला शेती असल्यामुळे तिथलं वातावरण खूपच सुंदर आहे। या मंदिरात आजूबाजूचे लोक दर्शनाला येत असतात। येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते। आमचं दर्शन झाल्यावरती मी इथे या मंदिराच्या परिसराचा व्हिडिओ शूट घेत होते। मलाही माहिती नव्हतं की इथे गुरुजी आराम करत होते। ते आराम करत होते। जसं त्यांना कळलं की मी व्हिडिओ घेत आहे तसं ते ताडकन उठून बसले। आणि बघा, काय म्हणायचं याला काही कळत नाही। हसण्यासारखीच गोष्ट झाली आहे। घरी आले आणि लगेच पाऊस सुरू झाला। पाऊस इतका जोरात सुरू झाला की आज व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे। पाऊस पडायला लागला की मन प्रसन्न होते। चला आता किती वेळ पाऊस बघत बसणार, स्वयंपाक तर करावाच लागेल। आपल्याला कोणीही आयतं देणार नाही। चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा।
बघा इथे मी किती पटापट स्वयंपाक करते आहे. तुम्हालासुद्धा एवढा पटापट स्वयंपाक करता येतो का? आणि खरंच एवढा पटापट जर स्वयंपाक करता आला असता तर प्रत्येक स्त्रीचा किती वेळ वाचला असता. पण असं काही होणार नाही. हे फक्त व्हिडिओतच दिसणार आहे. आता स्वयंपाक करून झाल्यानंतर खाऊन पिऊन झालं, संध्याकाळचा स्वयंपाकही झाला, पण मी काय व्हिडिओ शूट घ्यायला विसरले. जाऊ द्या, आता डायरेक्ट आपण भेटू भांडे घासायला. मी पटापट भांडे घासून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंट्स पॉझिटिव्ह वेने घेतल्या जातील. रात्रीची खरकटी भांडी ठेवू नये असे म्हणतात. त्यामुळे मी रात्रीचे भांडे बेसिनमध्ये ठेवत नाही. भांडे सगळे घासून झाल्यानंतर बेसिन आणि आजूबाजूचा ओटासुद्धा क्लीन करून घेते. त्यामुळे झुरळं आणि छोटे मच्छर तयार होत नाही आणि किचनमध्ये दुर्गंधीही येत नाही. सकाळी उठल्यानंतर मस्त प्रसन्न वाटते आणि कामाला सुरुवात करण्याची ऊर्जाही मिळते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.